माईचं खास पेशंट आणि माईचा मित्र बंधू खास आमंत्रण दिलेलं आपण यांना कोल्हापुरातून ते इथं आले ते रक्तदान करण्यासाठी. आता यांनाच गरज आहे एक बाटली चढवायची, पण काय असू दे चालायचं तेवढं. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज निघालो मी रक्तदान शिबिराकडे. तर आपले प्रतीक भैया सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त इथं भरवलेलं आहे रक्तदान शिबिर. तर चला, आमच्या घराच्या मागे जिल्हा परिषद शाळा आहे, तिथं मी निघालो रक्तदान शिबिराचा आस्वाद घ्यायला. तर आस्वाद वगैरे काय नाही, रक्तदान करायसाठी आलो इथं सिनेमॅटिक पद्धतीने. तर चला, कसा विषय होतो. तर पप्पू बाईंनी सकाळी पाठचा मला सिनेमॅटिक पद्धतीने कॉल केला की तुम्हाला लवकरात लवकर इथं प्रस्थान करायला पाहिजे आणि इथं यायला पाहिजे, हजेरी लावायला पाहिजे. तर आपण थोड्याच वेळात पप्पू बाई यांच्यासोबत थोडीशी वार्तालाप करणार आहे. ते थोडेसे बिझी आहेत फोनवर. आता थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी वार्तालाप करूया आणि बघूया कसा विषय आहे. A few moments later. जस्टच आम्हाला इथे भेटले ते प्रतीक भैया यांनीच हा उपक्रम राबवलाय. तर प्रतीक भैया, तुम्हाला काय म्हणायचं, माणसांचा कसा प्रतिसाद आहे या रक्तदान शिबिराला? गेले 3 वर्ष झाला आम्ही रक्तदान शिबिर भरवतोय. म्हणजे आमचं सम्राट ग्रुप गणेश उत्सव मंडळ आहे ना, त्यांच्यातर्फे आम्ही आयोजित करतोय प्रत्येक वर्षी. तर आपण रक्तदान केलं पाहिजे का नाही? हो, केलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्यावर वेळ येते त्यावेळेलाच कळतंय त्या रक्ताची किंमत काय आहे, त्यावेळेलाच कळतं. त्यामुळे आत्ताच जर तुम्हाला पण पुढल्या वर्षी रक्तदान करायचं, प्रत्येक वर्षी हा उपक्रम आम्ही राबवतोय, तर तुम्हालाही या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल पुढल्या वर्षी जरा लवकरच मी तुम्हाला सांगतो की उपक्रम आमचा चालू झालेला आहे. तर चलो, धन्यवाद. जस्टच आमच्या गावचे युवा कार्यकर्ते थोडंसं इथं आलेले आहेत आणि त्यांना आम्ही विचारू इच्छितो की तुम्ही गेलं 2-3-4 वर्ष झालं रक्तदान करता इथं, तर तुम्हाला कसं वाटतंय रक्तदान करून? इथं आमच्या गावचे युवा पुढारी हा बर युवा पुढारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करतोय. गेले 3 वर्ष झाले. या रक्तदान शिबिरास आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर रक्तदान केल्यामुळे काय काय फायदा होतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? रक्ताच्या गाठी झाल्याचा बाहेर पडतो. बरं, रक्ताच्या गाठी बाहेर पडते आणि काय फायदा होतो? रक्तदान केल्याने आपल्या शरीरात परत पुन्हा नव्याने रक्त तयार होतं, एकदम फ्रेश वाटतं. तर रक्ताच्या गाठी आमच्या सूरज भैयाच्या शरीरात सगळ्या झाल्या त्या. आणि यांचं मी सांगणार आहे, डोक्यात गाठी त्या बाहेर काढा आवर्जून. हा बरं, ते असू दे, तिकडे बघ. तर आवर्जून मी सांगणार आहे की सूरज भैयांच्या रक्ताच्या गाठी बी काढा आणि एक 4-5 बादल्या रगात याचं काढा, त्याशिवाय याचं रगात कमी होणार नाही. माईचं खास पेशंट आणि माईचा मित्र बंधू सूरज भैया. बेकार है भैया, मैं तो टूट गया. तर प्रमुख पाहुण्यांची एंट्री आत्ताच झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात रिबिन कापून आपलं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू होणार आहे थोड्याच वेळात सिनेमॅटिक पद्धतीने. आपल्याशी जोडले गेलेले आहेत माननीय श्री सुनील बापू सूर्यवंशी सर. तर बापू, तुम्हाला कसं वाटतंय आपल्या प्रतीक भैयाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर भरवलं आहे, तर याबद्दल तुम्हाला काय म्हणाले की असं उपक्रम आपण राबवलं पाहिजे युवा पिढीनं? प्रतीक सूर्यवंशी याच्या वाढदिवसानिमित्त गेले 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी उपक्रम राबवला जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवतात, जेणेकरून रक्ताची कमतरता भासू नये. व सांडगेवाडी गावामध्ये जर कोण अडचणीत असेल, ज्याला रक्त हवे असेल, त्याला ताबडतोब रक्त देण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. 150 ते 200 प्रत्येक वर्षी या ठिकाणी मुलं असतील, युवक असतील, या ठिकाणी आपलं रक्तदान करत असतात, जेणेकरून सर्वांना रक्त मिळेल याची सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहे. तर आमच्या पहिल्या रक्तदान इथं चालू झालेलं आहे आणि ते इथं आड बगलला बसले ते आमचं काकाश्री. काकाचं रक्त बघू शकता तुम्ही. सर्व माणसांचं रक्त पेलेलं काका आज स्वतः रक्तदान करायला लागले. ते कसं वाटतंय काका तुम्हाला? चुकीच्या टाइमला की मूर्ती बननी चाहिए. तर आमच्या गावचं दगदगती नेतृत्व बापू साहेब इथं आलेलं आहे. त्यांचं सिस्टमॅटिक पद्धतीने इथं आगमन इथं झालेलं आहे. आणि इतर बापू, तुम्हाला काय म्हणायचं आहे? प्रतीक भाईंनी हा जो उपक्रम राबवला इथं, याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? 4 मोलाचा शब्द सांगा आमच्या पब्लिकला. रक्तदान म्हणजे काय? रक्तदान म्हणजे शस्त्रदान. रक्तदान हे युवकांनी, तरुण लोकांनी पुढून सगळ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. रक्तदान काय होतं? रक्तदान आपल्या ब्लड सर्क्युलेशन वगैरे ठीक राहतं, आपल्याला
त्रास म्हणजे बॉडी वगैरे जे बिल्डर वगैरे लोक असतात त्यांनी तर शक्यतो रक्तदान वगैरे करावं. रक्तदान कसं रक्तदान केलेलं म्हणजे काय वाईट फायदे नाही. रक्तदान ही चांगलीच आहे, चांगलीच गोष्ट. आणि रक्तदान कसं आता रक्ताची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की आता पेशंटना रक्त म्हणजे मिळत नाही. रक्त मिळून झाले. त्यामुळे आता सगळ्या युवकांनी गावातल्या युवकांनी पुढाकार घेऊन बर्थडे म्हणा कुठला कार्यक्रम म्हणा या कार्यक्रमाला असा उपक्रम राबवला पाहिजे. आणि बापू तुम्ही आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आर सूर्यवंशी ब्लॉग आणि पप्पू भाईच्या तर्फे तुमचं मनापासून आभार आहे. तर असंच तुम्ही सहकार्य करा आणि असंच येत जावं. तर बापू बिल्डर आहे, आमच्या गावचे बिल्डर आहे बापू. आपली 2 माणसं आले तर रक्तदान करायला. तर 2 माणसं आणि रक्तदान करण्यासाठी आलेलं आहे तिथं. आपण त्यांचं पण सिनेमॅटिक पद्धतीने व्ह्यू थोड्या वेळात जाऊया. तर चलो. A few moments later. तर जस्टच आगमन झालेलं आहे तर आमच्या गावचे कुख्यात नेते श्री यश बाबा आणि त्यांच्या सोबत संकेत भैया आणि सूरज भैया काय तुम्ही मगाशी बघितलं असेल, पण संकेत भैया आणि यश बाबा यांचं इथं सिनेमॅटिक पद्धतीने आगमन तो सध्या झालेलं आहे. तर त्यांच्याकडून आपण 4 मोलाचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतील असं काय तर त्यांना विचारूया आणि विषय चालू आहे. तर यश बाबा आणि संकेत भैया तुम्हाला काय म्हणतात, हे उपक्रम चांगला आहे का नाही? 1 नंबर राबवला नाही पप्पू भैयाने वाढदिवसानिमित्त? 1 नंबर राबवलं, काय अडचण नाही. विषय हार्ड आहे. संकेत भैया काय बोलायचं? रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि आजच्या पिढीला यश बाबांच्या मार्फत सांगू इच्छितो की सर्वांनी कमीत कमी 6 महिन्यातून एकदा तरी रक्तदान करावं. आणि सूरज भैया हे त्यात खूप अग्रेसर असतात. 6 महिन्यातून एकदा ते रक्तदान जरूर करतात. आता आमची विनंती आहे यश बाबांना की त्यांनी सुद्धा असा उपक्रम घ्यावा. पुढील येत्या काही दिवसात त्यांचा वाढदिवस आहे. समाजाला एक चांगलं वळण लावावं ही अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. युवकांना चांगलं नॉलेज मिळावं, चांगलं दारू वगैरे सोडून युवकांनी असल्यात पडावं असं मत आहे. आता 50% युवक हा गुटखा खा तंबाखू खा या खाली भरकटला गेलाय. यश बाबा हे चांगलं नेतृत्व आहे गावचं आणि बापूंच्या माध्यमातून आणि तात्यांच्या आज एक संकल्पनेतून त्यांनी हा निर्णय घ्यावा. आज जे रक्तदाता करणार आहेत, जे आकडा 100च्या वर जाईल त्याला प्रत्येक लोकाला एक आयफोन गिफ्ट सूर्यवंशी देणार आहेत. 100च्या वर ज्यांचा नंबर जाईल लकी ड्रॉ निघणार आहे त्याचा पूर्ण गोष्टीचा. माझं मत आहे तुम्ही लाभ घ्या. यश बाबांच्या अंडर खाली सगळ्यांनी रक्तदान करा आणि मोठं व्हा. संपला विषय. थँक्स. तर फायनली आपण रक्त द्यायला लागलोय. आपलं एवढं वर्ष कमवले रकात आज मी पप्पू भैयाच्या वाढदिवसानिमित्त खर्च करायला लागलोय. आता बॉल दाबत रकात भरायचं, पिशवी भर रकात द्यायचं. पर्याय असू नकोस. जेवणाचं पार्टी नियोजन तेवढं बघा बाबा करायच की रे. सिनेमॅटिक रक्त आपलं निघालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एवढा अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून आपण मिळवलेलं रक्त आज आपण घालवायला लागलोय पाईपद्वारे. या तर बाबा नाव काय ब्लड बँक तुमच्या? शाश्वत ब्लड बँक. इथं यांनी हजेरी लावल्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार आहे. तर फायनली आपलं रक्तदान करून झालेलं आहे आणि आता विषय बोल सगळं आपला सिस्टमॅटिक पद्धतीने झालेला आहे आणि आता नीट वॉल मी आलो घरला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.